शिवसेनेमध्ये जाऊ द्या. अनिल कोकीळ आहेत, त्याच्यानंतर प्रीती पाटणकर आहेत. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती, नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली, त्याच्यामुळे काही जण नाराज होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले. या बंडखोरांना आता रोखणार कसं? बघा, यांना मी बंडखोरी हा शब्द मी कालही म्हटलं, हे बंड वगैरे काय नसतं. याला तुम्ही कसला बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे बंड झालं का? बंड एकच झालं या देशामध्ये, ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी विचारांसाठी झालेलं बंड आहे. तिकिटासाठी बंड होतात. मग तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे? असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा. ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले. तिकीट नाकारण्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो, याचा अर्थ तू गेल्या 10 दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेस. बरोबर ना? त्यांना परत बोलवणार की कशाला? घ्यायला लावणार? नाही, जे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या 5 मिनिटात उमेदवारी घेतात, एवढं सोपं असतं का? याचा अर्थ तुम्ही मागच्या 10 दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. यांना निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही? यांना बेईमानच म्हटलं पाहिजे. त्यातले काही लोक 2-2, 3-3 वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकिटावर. इतर कोणाला, तरुणांना, नवीन लोकांना संधी द्यायची नाही का? काय पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात, काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही, पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा अनेक विभागामध्ये नवीन लोकांना संधी दिली आहे. जसं आता तुम्ही मगाशी शिवडीचा एक उल्लेख केलात. दुसऱ्या मिनिटाला त्यांना जाऊन शिंदे गटात उमेदवारी मिळते, म्हणजे तुम्ही गेल्या काही काळापासून त्यांच्या संपर्कात आहात. राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बंडखोरी झाली? बरोबर आहे ना, अपक्ष उमेदवारी नाही, मातोश्रीला आव्हान वगैरे काही नाही. श्रीकांत सरनोळकर यांचे जावई हरिशास्त्री यांना मेरिटवरती उमेदवारी दिली. उमेदवारी देणारे जे काय मंडळ होतं आमचं, त्या सगळ्यांनी एकमताने उमेदवारी दिलेली आहे त्यांना. वांगणकर याआधी नगरसेवक होते ना, मग त्यांच्यावरती अन्याय झाला असं कसं काय म्हणणार तुम्ही? इतरांना पण संधी मिळू द्या आणि ती सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. राऊतसाहेब वांगणकरांच्या उमेदवारीसाठी काल असं बघितलं, इकडच्या अनेक स्थानिक शाखा प्रमुखांनी नाराजी राजीनामे दिले. प्रत्येक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. एकापेक्षा जास्त, कुठे 10, कुठे 15, कुठे 16. या 16ही जणांचे समर्थक आणि पाठीराखे असतात, प्रत्येकाचे असतात. त्याशिवाय कोणी उमेदवारी अर्ज मागत नाही. शाखा